Practice set 4.3 first question. Complete the following table by writing suitable numbers and words. एक टेबल दिलेला आहे, त्यामध्ये ज्या ब्लँक स्पेसेस आहे तिथे आपल्याला नंबर्स किंवा वर्ड्स काय असणार आहे रिस्पेक्टिव्ह टर्म्स इथे लिहायचे आहे. तर टेबल जर तुम्ही बघितला 3 कॉलम्स दिलेले आहे. एक आहे फेस व्हॅल्यूचा, त्यानंतर थर्ड कॉलम आहे मार्केट व्हॅल्यूचा आणि त्यानंतर शेअर इज ॲट पार प्रीमियम किंवा काय कंडिशन असणार आहे ते आपल्याला इथे मेन्शन करायचं आहे. तर हा टेबल कंप्लीट करण्यासाठी आपल्याला कसली माहिती पाहिजे? फेस व्हॅल्यू आणि मार्केट व्हॅल्यूमध्ये असणाऱ्या रिलेशनची. सो काय काय रिलेशन आपण बघितलेले. फर्स्ट, फेस व्हॅल्यू म्हणजे काय? जी व्हॅल्यू शेअर सर्टिफिकेटवरती प्रिंटेड असते, जी कधी चेंज होत नाही, दॅट इज फेस व्हॅल्यू. मार्केट व्हॅल्यू नेहमी फ्लक्च्युएट होत असते. मार्केट व्हॅल्यू म्हणजे ज्या व्हॅल्यूला शेअर सेल केला जातो किंवा परचेस केला जातो त्याला आपण बोलतो मार्केट व्हॅल्यू. तर यामध्ये असणाऱ्या रिलेशनच्या आधारावरती आपल्याला हा टेबल कंप्लीट करायचा आहे. आपण काय काय रिलेशन बघितलेले. कंपॅरिझन. फर्स्ट, फेस व्हॅल्यू इज लेस दॅन मार्केट व्हॅल्यू किंवा मार्केट व्हॅल्यू इज ग्रेटर दॅन फेस व्हॅल्यू. त्यानंतर ह्या दोन्ही व्हॅल्यू ज्यावेळेस इक्वल असतात आणि ज्यावेळेस फेस व्हॅल्यू इज ग्रेटर दॅन मार्केट व्हॅल्यू, या 3 केसेस आपण बघितलेल्या. सो फेस व्हॅल्यू इज लेस दॅन मार्केट व्हॅल्यू, मार्केट व्हॅल्यू जास्त आहे, फेस व्हॅल्यूपेक्षा मार्केट व्हॅल्यू जास्त आहे, या केसमध्ये आपण बोलतो शेअर इज ॲट प्रीमियम. दोन्ही व्हॅल्यूज इक्वल असेल तर आपण बोलतो शेअर इज ॲट पार. आणि फेस व्हॅल्यू जास्त असेल मार्केट व्हॅल्यूपेक्षा, म्हणजे मार्केट व्हॅल्यू कमी आहे फेस व्हॅल्यूपेक्षा, त्या केसमध्ये आपण बोलतो शेअर इज ॲट डिस्काउंट. ठीक आहे. याचा अर्थ समजतो प्रीमियम म्हणजे काय? कंपनी चांगला परफॉर्म करते, मार्केट व्हॅल्यू वाढलेली आहे. पार म्हणजे काय? स्टेबिलिटी आहे. त्यानंतर डिस्काउंट म्हणजे काय? मार्केट व्हॅल्यू कमी झालेली आहे, म्हणजे मे बी कंपनी जे ते चांगलं परफॉर्म करत नाही किंवा अपेक्षेपेक्षा चांगलं परफॉर्म करत नाही आहे. सो या आधारावरती आपल्याला टेबल कंप्लीट करायचं आहे. फर्स्ट केससाठी फेस व्हॅल्यू दिलेली आहे ₹100, शेअर इज ॲट पार. तर मार्केट व्हॅल्यू काय असणार आहे? तर आपल्याला इथे काय नंबर असणार तो लिहायचा आहे. सिन्स शेअर इज ॲट पार, शेअर इज ॲट पार, याचा अर्थ काय? शेअर इज ॲट पार मीन फेस व्हॅल्यू इज इक्वल टू मार्केट व्हॅल्यू. फेस व्हॅल्यू इज इक्वल टू मार्केट व्हॅल्यू. देअरफॉर फेस व्हॅल्यू काय असणार आहे? फेस व्हॅल्यू दिलेली आहे 100. सिन्स फेस व्हॅल्यू इज इक्वल टू ₹100 अँड देअरफॉर मार्केट व्हॅल्यू किती असणार आहे? अगेन ₹100. सो हिअर ₹100. सेकंड, फेस व्हॅल्यू आपल्याला मेन्शन करायची. शेअर इज ॲट प्रीमियम ₹500 आणि मार्केट व्हॅल्यू आहे 575. सो सेकंड, शेअर इज ॲट प्रीमियम ₹500. प्रीमियम आहे याचा अर्थ काय? मार्केट व्हॅल्यू इज ग्रेटर दॅन फेस व्हॅल्यू. व्हॉट इज गिवन? मार्केट व्हॅल्यू. ऑल्सो market value given is ₹575 and therefore market value is equal to face value plus premium. ठीक आहे. हे इक्वेशन किंवा हे रिलेशन याच्या बेसिसवरती आपण लिहिलेलं आहे. यामध्ये यासोबत तुम्ही असंही लिहू शकता, मार्केट व्हॅल्यू इज ग्रेटर दॅन फेस व्हॅल्यू, मार्केट व्हॅल्यू जास्त आहे, सो मार्केट व्हॅल्यू इज इक्वल टू फेस व्हॅल्यू प्लस प्रीमियम. सेकंडसाठी तर दोन्ही व्हॅल्यू सारखेच आहे. थर्ड केससाठी फेस व्हॅल्यू इज ग्रेटर दॅन मार्केट व्हॅल्यू, त्यामुळे मार्केट व्हॅल्यू किती असणार आहे? फेस व्हॅल्यूमधून आपल्याला डिस्काउंट मायनस करावं लागेल. ठीक आहे. सो मार्केट व्हॅल्यू इक्वल टू फेस व्हॅल्यू प्लस प्रीमियम. फेस व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे. मार्केट व्हॅल्यू आहे 575, फेस व्हॅल्यू प्लस प्रीमियम इज 500 अँड देअरफॉर फेस व्हॅल्यू किती असणार आहे? 575 मायनस 500 दॅट इज ₹75. सो यासाठी आन्सर असणार आहे ₹75. देन थर्ड, फेस व्हॅल्यू 10, मार्केट व्हॅल्यू 5. तर शेअर कशावर काय असणार? शेअरची कंडिशन काय असणार आहे? फेस व्हॅल्यू इज इक्वल टू ₹10, मार्केट व्हॅल्यू इज इक्वल टू ₹5. म्हणजेच काय? इथे फेस व्हॅल्यू मार्केट व्हॅल्यूपेक्षा जास्त आहे, म्हणजे त्या शेअरची करंट प्राईस आपण कन्सिडर करू शकतो, ती करंट प्राईस फेस व्हॅल्यूपेक्षा कमी आहे. याचा अर्थ काय? शेअर इज ॲट डिस्काउंट. थर्ड केस, फेस व्हॅल्यू ग्रेटर दॅन मार्केट व्हॅल्यू, शेअर इज ॲट डिस्काउंट. आणि त्यानंतर तो डिस्काउंट किती असणार आहे? या दोघांचा डिफरन्स बघा. डिस्काउंट इज इक्वल टू फेस व्हॅल्यू मायनस मार्केट व्हॅल्यू. सो फेस व्हॅल्यू आहे 10 मायनस मार्केट व्हॅल्यू आहे 5, सो ₹5. इथे असणार आहे ₹5. डिस्काउंट, शेअर इज ॲट डिस्काउंट ₹5. ठीक आहे. आता बघूया नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 2.
Question is, Mr. Amol purchased 50 shares of face value ₹500 when market value of share was ₹80. मिस्टर अमोलने 50 शेअर्स परचेस केलेले, त्या 50 शेअर्सची फेस व्हॅल्यू होती ₹100 आणि मार्केट व्हॅल्यू 80 असताना त्यांनी ते शेअर्स परचेस केलेले आहे. कंपनी हॅड गिवन 20% डिव्हिडंड, कंपनीने 20% डिव्हिडंड दिलेला आहे. फाइंड द रेट ऑफ रिटर्न ऑन द इन्व्हेस्टमेंट. आपल्याला ROR फाइंड करायचं, रेट ऑफ रिटर्न काय असणार आहे. रेट ऑफ रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय, तुम्ही किती पैसे गुंतवले आणि त्याच्यातून तुम्हाला किती फायदा झाला, थोडक्यात त्याला आपण बोलतो रेट ऑफ रिटर्न. तर रेट ऑफ रिटर्न ज्यावेळेस आपल्याला डिव्हिडंड दिलेला असतो त्यावेळेस आपण रेट ऑफ रिटर्न कसं कॅल्क्युलेट करतो, त्याच्यासाठी हे रिलेशन आपण यूज करतो. रेट ऑफ रिटर्न इज इक्वल टू टोटल डिव्हिडंड किती मिळाला आहे, ठीक आहे, आणि टोटल किती पैसे त्यांनी इन्व्हेस्ट केलेले म्हणजे टोटल सम इन्व्हेस्टेड इंटू 100 पर्सेंटेजमध्ये असतं. सो हे असतं ROR. तर सगळ्यात आधी टोटल डिव्हिडंड त्याला किती मिळाला ते आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागेल. त्याने टोटल सम किती इन्व्हेस्ट केली त्या गोष्टी आपल्याला चेक करावं लागणार आहे. आता क्वेश्चन स्टेटमेंट परत एकदा आपण रीड करू. काय सांगितलं आहे, नंबर ऑफ शेअर्स परचेस किती आहे 50. सोल्युशन, नंबर ऑफ शेअर्स परचेस्ड इज इक्वल टू 50. ओके. त्यानंतर शेअरची फेस व्हॅल्यू होती ₹100 म्हणजे एका शेअरची फेस व्हॅल्यू आहे ₹100. फेस व्हॅल्यू म्हणजे जी व्हॅल्यू प्रिंटेड असते, शेअर सर्टिफिकेटवर जी व्हॅल्यू प्रिंटेड असते दॅट इज कॉल्ड एज फेस व्हॅल्यू. अँड अमोल परचेस 50 शेअर्स ऑफ फेस व्हॅल्यू ₹100 वेन मार्केट व्हॅल्यू ऑफ शेअर वॉज ₹80. मार्केट व्हॅल्यू दिलेली आहे ₹80. याचा अर्थ काय, मार्केट व्हॅल्यू नेहमी शेअर सेल केले जाते किंवा परचेस केले जातात. याचा अर्थ ज्यावेळेस अमोलनी हे शेअर्स घेतले, 50 शेअर्स घेतले, त्यावेळेस त्यांनी कोणत्या प्राईसने शेअर घेतलेले आहे, एका शेअरची प्राईस 80 या पद्धतीने त्यांनी 50 शेअर्स घेतलेले आहे. शेअर्स नेहमी मार्केट व्हॅल्यूला सेल किंवा परचेस केले जातात. सो या ठिकाणी त्यांनी 50 शेअर्स घेतले ₹80 ह्या रेटनी. त्यामुळे इथे सम इन्व्हेस्टेड किती असणार आहे, देअरफॉर सम इन्व्हेस्टेड, जर मी असं बोलले की सपोज मी 10 शेअर्स घेतले, ठीक आहे, 10 शेअर्स आणि ₹100 पर शेअर ह्या रेटनी, किंवा दिस इज मार्केट व्हॅल्यू म्हणजे शेअरची प्राईस ज्यावेळेस 100 होते असे मी 10 शेअर्स घेतले, तर मी किती सम इन्व्हेस्ट केले, किती पैसे लावले तिथे, तर आपण काय करतो 10 × 100. त्याच पद्धतीने इथे त्यांनी किती शेअर्स परचेस केले 50. कोणत्या रेटनी परचेस केले, ॲट मार्केट व्हॅल्यू 80. त्यामुळे सम इन्व्हेस्टेड किती असणार आहे 50 × 80. सो दॅट इज इक्वल टू 4000 रुपीज 4000 एवढे पैसे त्यांनी गुंतवले आहे किंवा सम इन्व्हेस्टेड ₹4000 आहे. आपल्याला फाइंड काय करायचं, आपल्याला रेट ऑफ रिटर्न फाइंड करायचा आहे. नेक्स्ट त्यासाठी आपल्याला डिव्हिडंडची कंडिशन दिलेली आहे. गिवन डिव्हिडंड इज इक्वल टू 20%. डिव्हिडंड म्हणजे काय, कंपनीला जो काही प्रॉफिट होतं त्यामधला काही पर्सेंटेज ते आपल्या शेअर होल्डर्समध्ये डिस्ट्रीब्यूट करतात, त्याला बोलतात डिव्हिडंड. सो हे 20% डिव्हिडंड अमोलला मिळणार आहे. बट यामध्ये सुद्धा अजून एक गोष्ट नोट करायची, डिव्हिडंड यामध्ये इम्पॉर्टंट काय बघा, डिव्हिडंड आपण फेस व्हॅल्यूवर कॅल्क्युलेट करणार का मार्केट व्हॅल्यूवर करणार. डिव्हिडंड हा नेहमी प्रिंटेड व्हॅल्यूवरती म्हणजे फेस व्हॅल्यूवरतीच कॅल्क्युलेट केला जातो. ठीक आहे, डिव्हिडंड नेहमी फेस व्हॅल्यूवरती कॅल्क्युलेट केला जातो, ही गोष्ट अजिबात विसरायची नाही. त्यामुळे 20% डिव्हिडंड आहे, फेस व्हॅल्यू आहे 100. त्यामुळे एका शेअरसाठी डिव्हिडंड किती मिळणार आहे, देअरफॉर डिव्हिडंड पर शेअर किती असणार आहे 20% ऑफ फेस व्हॅल्यू. 20% म्हणजे 20/100. फेस व्हॅल्यू गिवन इज 100. सो दॅट इज इक्वल टू ₹20. एका शेअरसाठी ₹20 एवढा डिव्हिडंड होतोय. शेअर्स किती आहे परचेस 50, परचेस शेअर आहे 50, देअरफॉर टोटल डिव्हिडंड इज इक्वल टू 50 मल्टिप्लाइड बाय 20, दॅट इज इक्वल टू ₹1000. 1000 झालं त्याचं टोटल डिव्हिडंड. व्हॉट वी हॅव टू फाइंड, वी हॅव टू फाइंड ROR. देअरफॉर रेट ऑफ रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट इज इक्वल टू टोटल डिव्हिडंड. हा फॉर्म्युला तुम्ही लिहिना, टोटल डिव्हिडंड इज ₹1000. इथे लिहू आपण टोटल. ओके, अँड टोटल सम इन्व्हेस्टेड इज ₹4000 into 100. So that is equal to 100/4. So that is equal to 25%. त्यामुळे rate of return on investment is 25%. Now next question number 3. Joseph purchased following shares. Find his total investment. जोसेफने 3 कंपनीचे शेअर्स घेतलेले आहे, कंपनी A, B, C. त्याचे इन्फॉर्मेशन दिलेलं आहे, त्याच्यावरून त्याची टोटल इन्व्हेस्टमेंट किती आहे आणि किती पैसे लावले ते आपल्याला फाइंड करायचे आहे. आता बघा, ह्या चॅप्टरमध्ये असणारे क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला सगळ्यात आधी ह्या सगळ्या टर्मची नीट अंडरस्टँडिंग पाहिजे.
फेस व्हॅल्यू, मार्केट व्हॅल्यू, डिव्हिडंड कशावर कॅल्क्युलेट केलं जातं, किंवा मग ज्यावेळेस आपण सम इन्व्हेस्टेड करतो त्यावेळेस आपल्याला फेस व्हॅल्यू घ्यायची असते का मार्केट व्हॅल्यू घ्यायची असते, या सगळ्या गोष्टी तुम्हाला जोपर्यंत प्रॉपर त्याची अंडरस्टँडिंग होणार नाही तोपर्यंत तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करू शकणार नाही. त्यामुळे याची थेरी अगदी सगळ्यात आधी नीट समजून घ्या आणि त्यानंतरच प्रॅक्टिस सेट सॉल्व्ह करायला सुरुवात करा. सो क्वेश्चन काय आहे की जोसेफनी शेअर्स परचेस केले कंपनी ABC आणि त्यानंतर नंबर ऑफ शेअर्स दिलेले, फेस व्हॅल्यू दिलेली आहे, काहीची मार्केट व्हॅल्यू दिलेली आहे, प्रीमियम दिलेलं आहे, तर आपल्याला टोटल इन्व्हेस्टमेंट फाइंड करायची. टोटल इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय, त्याने किती सम इन्व्हेस्ट केली, किती सम इन्व्हेस्ट केली म्हणजे थोडक्यात काय, किती नंबर शेअर्स घेतले मल्टिप्लाइड बाय एका शेअरची काय प्राइस होती. ओके, जसं 10 शेअर्स घेतले मी आणि एका शेअरची प्राइस होती ₹100. शेअरची प्राइस, शेअर मी परचेस करते त्यामुळे ती प्राइस नेहमी असणार मार्केट व्हॅल्यू, म्हणजे ₹100 या मार्केट व्हॅल्यूचे जर मी 10 शेअर्स घेतले तर मला किती पैसे द्यावे लागले, 10 × 100 दॅट इज सम इन्व्हेस्टेड इज ₹1000. सो त्याच लॉजिकने इथे आपल्याला काय करावं लागणार आहे, आपल्याला टोटल इन्व्हेस्टमेंट काढायची, म्हणजे त्यांनी कंपनी Aचे शेअर्स घेताना किती पैसे लावले, प्लस Bचे घेताना किती लावले आणि प्लस Cचे घेताना किती सम इन्व्हेस्ट केली, यांची जी सम असणार आहे ती असणार आहे त्याची टोटल इन्व्हेस्टमेंट. आता किती सम इन्व्हेस्ट केली प्रत्येक कंपनीमध्ये, त्यात ते काय असणार आहे, नंबर ऑफ शेअर्स मल्टिप्लाइड बाय एकाची मार्केट व्हॅल्यू. नंबर ऑफ शेअर्स तर आपल्याला ऑलरेडी दिलेलं आहे, आपल्याला मार्केट व्हॅल्यू पाहिजे. या दोन्ही केसमध्ये मार्केट व्हॅल्यू दिलेली आहे. फर्स्ट केसमध्ये फेस व्हॅल्यू दिलेली आहे, मार्केट व्हॅल्यू दिलेली नाही आहे, बट तिथे आपल्याला प्रीमियम दिलेला आहे. त्यामुळे आपल्याला अगेन ते रिलेशन यूज करायचं, फेस व्हॅल्यू मार्केट व्हॅल्यू आणि प्रीमियम मधलं, त्यावरून मार्केट व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. ती मार्केट व्हॅल्यू मल्टिप्लाइड बाय दिस प्लस 500 मल्टिप्लाइड बाय 45 प्लस 10540 मल्टिप्लाइड बाय 1. यस, हे जे सगळे याची जी सम असणार आहे ती सम असणार आहे ह्या क्वेश्चनचं आन्सर. समजलं टोटल इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय. सो सगळ्यात आधी आपण काय करूया, कंपनी ए साठी मार्केट व्हॅल्यू काय आहे, म्हणजे कोणत्या रेटनी त्यांनी शेअर खरेदी केलेला आहे ते आपल्याला फाइंड करावं लागणार आहे. सिन्स सोल्युशन फेस व्हॅल्यू आपल्याला दिलेलं आहे की शेअर इज ॲट प्रीमियम. शेअर इज ॲट प्रीमियम म्हणजेच काय, मार्केट व्हॅल्यू जास्त असणार आहे फेस व्हॅल्यूपेक्षा, वेन शेअर इज ॲट प्रीमियम. करेक्ट. अँड देअरफॉर मार्केट व्हॅल्यू काय असणार आहे, मार्केट व्हॅल्यू असणार आहे फेस व्हॅल्यू, त्याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचं प्रीमियम. करेक्ट. अँड देअरफॉर फॉर कंपनी एचा जर आपण विचार केला, कंपनी एचे शेअर खरेदी करताना मार्केट व्हॅल्यू काय होती, मार्केट व्हॅल्यू असेल फेस व्हॅल्यू दॅट इज 2 प्लस प्रीमियम दॅट इज 18 दॅट इज इक्वल टू ₹20. ठीक आहे, इथे हवं तर लिहा फेस व्हॅल्यू इज इक्वल टू ₹2 अँड प्रीमियम इज इक्वल टू ₹18. सो मार्केट व्हॅल्यू आली ₹20. त्यानंतर देअरफॉर सम इन्व्हेस्टेड काय रिलेशन असतं, नंबर ऑफ शेअर्स परचेस्ड या नंबर ऑफ शेअर्स मल्टिप्लाइड बाय काय रेटने ते शेअर परचेस केले म्हणजेच काय, मार्केट व्हॅल्यू, एका शेअरची मार्केट व्हॅल्यू. सो फर्स्ट केसमध्ये आहे 200 शेअर्स आणि मार्केट व्हॅल्यू आहे 20. सो दॅट इज इक्वल टू ₹4000 और ₹4000. सो कंपनी ए मध्ये सम इन्व्हेस्टेड आहे ₹4000. त्याच पद्धतीने कंपनी बी साठी सम इन्व्हेस्टेड, इथे आपल्याकडे रेडीमेड मार्केट व्हॅल्यू दिलेलीच आहे, त्यामुळे नंबर ऑफ शेअर्स इंटू मार्केट व्हॅल्यू, नंबर ऑफ शेअर्स 45, मार्केट व्हॅल्यू इज 500 ₹22500. दिस इज फॉर कंपनी बी. आणि कंपनी सी साठी सम इन्व्हेस्टेड काय असणार आहे, इज इक्वल टू सम इन्व्हेस्टेड नंबर ऑफ शेअर्स मल्टिप्लाइड बाय मार्केट व्हॅल्यू 1 मल्टिप्लाइड बाय 10540. सो दॅट इज इक्वल टू ₹10540. ठीक आहे. टोटल इन्व्हेस्टमेंट, देअरफॉर टोटल इन्व्हेस्टमेंट इज इक्वल टू सम इन्व्हेस्टेड इन कंपनी ए plus sum invested in company B plus sum invested in company C. So that is equal to 4000 plus 22500 plus 10540. So that is equal to 26500 plus 10540. सम किती असणार आहे 0 4 10
3 सो ₹37,040. तर ही असणार आहे त्याची इन्व्हेस्टमेंट. त्यामुळे तुम्ही एंडला लिहू शकता देअरफॉर टोटल इन्व्हेस्टमेंट ऑफ जोसेफ इज ₹37,040. क्वेश्चन नंबर 4. श्रीमती देशपांडे परचेज शेअर्स ऑफ फेस व्हॅल्यू ₹5 at premium of ₹20. हाऊ मेनी शेअर्स विल शी गेट फॉर ₹20,000. श्रीमती देशपांडे त्यांनी शेअर्स परचेस केलेले आहे काही, त्याची मार्केट व्हॅल्यू आपल्याला दिलेली नाही, बट असं सांगितलं की त्या शेअरची फेस व्हॅल्यू आहे ₹5 आणि त्यांनी परचेस केले विथ प्रीमियम ऑफ ₹20. त्याच्यावरून आपण मार्केट व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू शकतो. हाऊ मेनी शेअर्स विल शी गेट फॉर ₹20,000. सो सपोज जर ती ₹20,000 त्याचे इन्व्हेस्ट करत असेल, म्हणजे सम इन्व्हेस्टर जर 20,000 असेल तर नंबर ऑफ शेअर्स किती असणार ते आपल्याला फाइंड करायचं आहे. रिलेशन समजलं आपल्याला काय काय विचारलं आहे आणि काय काय दिलेलं आहे. आपल्याला सांगितलं आहे की सम इन्व्हेस्टेड ₹20,000 आहे. सो ₹20,000 किती शेअर्स मिळतील. ओके, नंबर ऑफ शेअर्स आपल्याला फाइंड करायचे. ₹20,000 किती शेअर्स मिळतील आणि एका शेअरची मार्केट प्राईस जी आहे किंवा मार्केट व्हॅल्यू जी आहे ती व्हॅल्यूसुद्धा आपल्याला दिलेली आहे. आपल्याला दिलेली आहे म्हणजे फेस व्हॅल्यूवरून आपण ती व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू शकतो. त्यामुळे नंबर ऑफ शेअर्स किती असणार आहे, टोटल सम इन्व्हेस्टेड अपॉन मार्केट व्हॅल्यू. सम इन्व्हेस्टेड ₹20,000 ऑलरेडी दिलेले आहे. आपल्याला फक्त काय करायचं, मार्केट व्हॅल्यू फाइंड करायची. हा जो रेशो असेल हा रेशो आपल्याला देणार आहे नंबर ऑफ शेअर्स परचेस. समजलं. सो सोल्युशन. फर्स्ट टास्क आहे आपल्याला मार्केट व्हॅल्यू फाइंड करायची. गिवन सम इन्व्हेस्टेड is equal to ₹20,000. Then face value is equal to ₹5. Then premium is equal to ₹20. शेअर इज ॲट प्रीमियम याचा अर्थ काय, त्याची मार्केट व्हॅल्यू फेस व्हॅल्यूपेक्षा जास्त असणार आहे. दिस इम्प्लाइज मार्केट व्हॅल्यू इज ग्रेटर दॅन फेस व्हॅल्यू. अशा केसमध्ये आपण मार्केट व्हॅल्यू कशी काढतो, मार्केट व्हॅल्यू फेस व्हॅल्यूपेक्षा जास्त आहे म्हणजे आपण फेस व्हॅल्यूमध्ये ॲड करणार प्रीमियम. राईट. सो मार्केट व्हॅल्यू किती असणार आहे, फेस व्हॅल्यू प्लस प्रीमियम 20 दॅट इज इक्वल टू ₹25. सो दिस इज मार्केट व्हॅल्यू. आपल्याला फाइंड करायचं आहे नंबर ऑफ शेअर्स. सम इन्व्हेस्टेड रिलेशन आहे. वी नो सम इन्व्हेस्टेड टोटल इन्व्हेस्टमेंट किती झाली, तर किती नंबर ऑफ शेअर्स खरेदी केले, नंबर ऑफ शेअर्स परचेस्ड मल्टिप्लाइड बाय एका शेअरची प्राईस काय होती किंवा कोणत्या रेटनी तो शेअर परचेस झालेला आहे. प्राईस काय होती म्हणजेच काय, त्या शेअरची मार्केट व्हॅल्यू काय होती. So this is the relation. We have to find number of shares. Therefore, number of shares is equal to sum invested investment of sum divided by market value. And therefore, sum invested is 20,000. एका शेअरची मार्केट प्राइस आहे ₹25. So that is equal to number of shares purchased. And hence number of shares purchased is equal to 20,000 upon 25. So 800. And hence Srimati Deshpande has purchased 800 shares. Question number 5. Shri Shantilal has purchased 150 shares of face value ₹100 for market value of ₹120. श्री शांतिलाल यांनी परचेस केलं आहे 150 नंबर ऑफ शेअर्स. त्या शेअरची फेस व्हॅल्यू दिलेली ₹100 आणि मार्केट व्हॅल्यू ₹120. फेस व्हॅल्यू म्हणजे प्रिंटेड व्हॅल्यू जी शेअर सर्टिफिकेटवर असते. मार्केट व्हॅल्यू म्हणजे ज्या व्हॅल्यूला हे शेअर खरेदी केले गेले, परचेस केले गेले. याचा अर्थ काय, इथे त्यांनी 150 शेअर्स घेतलेले आहे. एका शेअरची प्राइस त्यांनी पे केलेली ₹120. ओके. सो कंपनी हॅज पेड डिव्हिडंड ॲट 7%. त्यानंतर त्या कंपनीने डिव्हिडंड दिलेला आहे 7%. फाइंड द रेट ऑफ रिटर्न ऑन हिज इन्व्हेस्टमेंट. आपल्याला फाइंड करायचं रेट ऑफ रिटर्न. डिव्हिडंड म्हणजे जो काही प्रॉफिट होतो त्या प्रॉफिटचा काही पर्सेंटेज शेअर होल्डर्समध्ये डिवाइड केला जातो किंवा डिस्ट्रीब्यूट केला जातो, त्याला म्हणतात डिव्हिडंड. तर आपल्याला फाइंड करायचं आहे रेट ऑफ रिटर्न. तर ह्या इन्व्हेस्टमेंटमध्ये त्याला किती फायदा झाला किंवा रिटर्न किती मिळाला त्याचा रेट आपल्याला फाइंड करायचा आहे. सो त्यासाठी लगेच आपल्याला आठवलं पाहिजे रेट ऑफ रिटर्न आपण कशावरून कॅल्क्युलेट करतो. रेट ऑफ रिटर्न म्हणजे पर्सेंटेज असतं. पर्सेंटेज आपण कॅल्क्युलेट करतो. त्यासाठी आपल्याला काय पाहिजे असतं, डिव्हिडंड. टोटल डिव्हिडंड काय आहे, जर डिव्हिडंड दिलेला असेल सो टोटल डिव्हिडंड अर्न डिवायडेड बाय टोटल सम इन्व्हेस्टेड. त्याला 100ने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला रेट ऑफ रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट मिळणार आहे. सो सोल्युशन. सगळ्यात आधी आपल्याला डिव्हिडंड किती आहे तो फाइंड करावा लागेल. सम इन्व्हेस्टेड किती आहे ती फाइंड करावी लागेल.
व्हॉट इज गिवन? नंबर ऑफ शेअर्स 150, फेस व्हॅल्यू आहे ₹100 अँड देन मार्केट व्हॅल्यू आहे ₹120. ठीक आहे. आता सम इन्व्हेस्टेड काय असणार आहे? सम इन्व्हेस्टेड म्हणजे किती शेअर्स घेतले काय रेटने. किती शेअर्स घेतले म्हणजे काय? नंबर ऑफ शेअर्स मल्टिप्लाइड बाय काय रेट होता, एका शेअरसाठी किती प्राइस पे केली, याचा अर्थ काय? व्हॉट वॉज दी मार्केट व्हॅल्यू. नंबर ऑफ शेअर्स इंटू मार्केट व्हॅल्यू म्हणजे टोटल सम इन्व्हेस्टेड. त्यांनी घेतले आहे 150 शेअर्स, एका शेअरची प्राइस पे केली ₹120 बिकॉज 120 इज मार्केट व्हॅल्यू. प्रॉडक्ट असणार आहे ₹18,000. ठीक आहे. 18,000 आली सम इन्व्हेस्टेड. आता डिव्हिडंड दिलेला आहे 7%. सो डिव्हिडंड पर शेअर, एका शेअरवरती डिव्हिडंड किती असणार आहे? 7%. डिव्हिडंड आपण कशावर कॅल्क्युलेट करतो? मार्केट व्हॅल्यूवर करतो का फेस व्हॅल्यूवर करतो? डिव्हिडंड हा नेहमी फिक्स व्हॅल्यूवरती म्हणजे फेस व्हॅल्यूवरती कॅल्क्युलेट केला जातो. त्यामुळे 7% ऑफ फेस व्हॅल्यू, सो दॅट इज इक्वल टू 7% म्हणजे 7/100. फेस व्हॅल्यू इज 100, सो ₹7. डिव्हिडंड पर शेअर झाला ₹7. टोटल किती शेअर्स आहे? देअरफॉर टोटल डिव्हिडंड किती असणार आहे? टोटल डिव्हिडंड म्हणजे जेवढे शेअर्स आहे मल्टिप्लाइड बाय एका शेअरवर किती डिव्हिडंड मिळतोय. सो टोटल नंबर ऑफ शेअर्स आहे 150 मल्टिप्लाइड बाय 7. सो टोटल डिव्हिडंड झालं ₹1050. नाउ नेक्स्ट रेट ऑफ रिटर्न. देअरफॉर रेट ऑफ रिटर्न इज इक्वल टू टोटल डिव्हिडंड अपॉन सम इन्व्हेस्टेड. टोटल डिव्हिडंड आहे 1050. सम इन्व्हेस्ट केलेले आहे 18000 मल्टिप्लाइड बाय 100. सो 105/18. 3 डिवाइड करूया आपण. ओके. सो 35/6. %5.83%. So rate of return on investment is 5.83%. Next question number 6. If the face value of both the shares is same, then which investment out of the following is more profitable? दोन इन्व्हेस्टमेंट दिलेले आहे, कंपनी ए कंपनी बी. त्याच्याबद्दलचे काही इन्फॉर्मेशन दिलेले आहे. तर आपल्याला काय सांगितलं की ह्या ज्या दोन कंपनीज आहे याचे जे शेअर आहे शेअरची फेस व्हॅल्यू सेम आहे. ओके. दोन्ही कंपनीजसाठी जे शेअर्स आहे त्याची फेस व्हॅल्यू सारखी आहे. तर आपल्याला विचारलं आहे की कोणत्या इन्व्हेस्टमेंटमध्ये जास्त फायदा होतो किंवा कोणती इन्व्हेस्टमेंट जास्त प्रॉफिटेबल आहे. इन्फॉर्मेशन काय काय दिली आहे? डिव्हिडंड दिलेला आहे, मार्केट व्हॅल्यू दिलेला आहे दोन्ही केसमध्ये. ठीक आहे. आता आपण हे कसं डिसाईड करणार? बघा, प्रॉफिट कोणती इन्व्हेस्टमेंट जास्त प्रॉफिटेबल आहे म्हणजे कोणत्या इन्व्हेस्टमेंटमध्ये जास्त फायदा होतो किंवा जास्त रिटर्न आहे हे आपल्याला डिसाईड करायचं आहे. डिव्हिडंड दिलेला आहे, तर डिव्हिडंड कोणत्या केसमध्ये जास्त मिळतो किंवा अमाऊंट कोणत्या केसमध्ये जास्त होते त्याच्यावरून आपण डिसाईड करू की कोणती इन्व्हेस्टमेंट प्रॉफिटेबल आहे. बट डिव्हिडंड आपण कशावर कॅल्क्युलेट करतो? डिव्हिडंड आपण मार्केट व्हॅल्यूवर कॅल्क्युलेट करत नाही. डिव्हिडंडसाठी आपल्याला फेस व्हॅल्यू पाहिजे असते, बट आपल्याला फेस व्हॅल्यू दिलेली नाही आहे. मग हा क्वेश्चन आपण कसा सॉल्व्ह करणार? सो त्यासाठी आपण काय करूया? बघा, आपल्याकडे मार्केट व्हॅल्यू दिलेली आहे, आपल्याकडे जर प्रीमियम पार किंवा डिस्काउंट अशा काही व्हॅल्यूज दिलेल्या असतात तर आपण त्याच्यावर मार्केट व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू शकलो असतो. बट आता इथे आपल्याला ती सुद्धा व्हॅल्यू दिलेली नाही आहे, म्हणजे प्रीमियम किंवा डिस्काउंट सुद्धा काहीच दिलेलं नाही. फक्त मार्केट व्हॅल्यू दिलेली आहे आणि आपल्याला सांगितलं आहे की फेस व्हॅल्यू सारखीच आहे. हा क्वेश्चन कसा सॉल्व्ह करणार? तर त्यासाठी आपण काय करू? सगळ्यात आधी फेस व्हॅल्यू दोघांसाठी सारखीच आहे, तर फेस व्हॅल्यूला आपण एखाद्या व्हेरिएबलने डिनोट करूया. सपोज लेट्स कन्सिडर फेस व्हॅल्यू ऑफ बोथ दी शेअर्स इज एक्स. दोघांची फेस व्हॅल्यू सारखी आहे अँड विल डिनोट इट बाय लेटर एक्स. ओके. सो सोल्युशन, लेट फेस व्हॅल्यू ऑफ बोथ दी शेअर्स इज ₹x. ठीक आहे. त्यानंतर डिव्हिडंड आहे, डिव्हिडंड आपण फेस व्हॅल्यूवरती कॅल्क्युलेट करतो. देअरफॉर डिव्हिडंड गिवन ऑल्सो dividend given is equal to 16%. So that is equal to 16% of face value. So that is equal to 16/100 of face value is ₹x. So 0.16x. ठीक आहे. हा आपण डिव्हिडंड कन्सिडर करतो इथे फर्स्ट केससाठी फॉर कंपनी आहे. आणि त्याच पद्धतीने कंपनी बीज आपण कन्सिडर केली, त्यासाठी डिव्हिडंड आहे 20%. सो 20
percent of face value is equal to 20 upon 100. Face value is x, so 0.2x. हा झाला याचा डिव्हिडंड. डिव्हिडंड आपल्याला मिळाला, बट आपल्याला काय विचारलं आहे की कोणती इन्व्हेस्टमेंट जास्त प्रॉफिटेबल आहे, कोणत्या इन्व्हेस्टमेंटमध्ये जास्त प्रॉफिट होते, म्हणजे कोणत्या इन्व्हेस्टमेंटमध्ये रिटर्नचा रेट जास्त आहे ते आपल्याला चेक करावं लागणार. म्हणजे आपल्याला थोडक्यात रेट ऑफ रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट कोणत्या केसमध्ये जास्त आहे ते चेक करावं लागणार आहे. रेट ऑफ रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट काय रिलेशन आहे आपल्याला माहिती आहे की टोटल डिव्हिडंड किती मिळाला, त्यानंतर किती मनी इन्व्हेस्ट केले गेलेले ते आपण पर्सेंटेजमध्ये फाइंड करतो, दॅट इज कॉल्ड एज रेट ऑफ रिटर्न. इथे त्यांनी एक शेअर घेतलेला असं कन्सिडर केलेलं आहे, त्यामुळे या फर्स्ट केससाठी सम इन्व्हेस्टेड किती असणार आहे. सम इन्व्हेस्टेड म्हणजे किती पैसे इन्व्हेस्ट केले तो शेअर घेण्यासाठी, परचेस करण्यासाठी. तर आपण काय करतो, नंबर ऑफ शेअर्स मल्टिप्लाइड बाय किती व्हॅल्यूने ते शेअर उचलला गेला, म्हणजे नंबर ऑफ शेअर्स मल्टिप्लाइड बाय मार्केट व्हॅल्यू. नंबर ऑफ शेअर इथे 1 कन्सिडर करतोय, सो 1 इंटू मार्केट व्हॅल्यू दॅट इज ₹80. इथे सम इन्व्हेस्टेड आहे ₹80 आणि या ठिकाणी सम इन्व्हेस्टेड आहे 1 इंटू 120, सो ₹120. आपण काय करूया, कंपनी ए आणि कंपनी बी साठी रेट ऑफ रिटर्न काय आहे ते चेक करूया. सो ROR फॉर कंपनी ए, कंपनी ए साठी ROR असणार आहे दॅट इज इक्वल टू डिव्हिडंड. डिव्हिडंड इज 0.16 डिवायडेड 0.16x डिवायडेड बाय सम इन्व्हेस्टेड 80 इंटू 100, सो दॅट इज इक्वल टू 1.6x अपॉन 8, सो दॅट इज इक्वल टू 16x अपॉन 80 असं पण लिहू शकतो. सो x अपॉन 10 मल्टिप्लाइड बाय 2 दॅट इज इक्वल टू 0.2x. हा झाला कंपनी ए साठी रेट ऑफ रिटर्न. कॅल्क्युलेशन समजलं. 1.6x अपॉन 8 इथे असं करू शकता तुम्ही 1.6 अपॉन 8, सो दॅट विल बी 0.2 इंटू एक्स अशी सुद्धा व्हॅल्यू डिरेक्टली लिहू शकता, किंवा तसं नसेल समजा तर आपण डेसिमलला या साईडला शिफ्ट करून 0 आणून मग कॅल्क्युलेशन करू शकतो. सो व्हॅल्यू इज 0.2x. आणि कंपनी बी, फॉर कंपनी बी ROR काय असणार आहे, रेट ऑफ रिटर्न, सो दॅट इज इक्वल टू टोटल डिव्हिडंड 0.2x, सम इन्व्हेस्टेड ₹120 मल्टिप्लाइड बाय 100, सो 2.2 इंटू 10 2 इंटू x अपॉन 12, सो दॅट इज इक्वल टू x बाय 6. ठीक आहे, x बाय 6 म्हणजेच काय, x मल्टिप्लाइड बाय 1/6, 1/6 0.166, सो 0.16 कन्सिडर करूया. आता ह्या जर दोन व्हॅल्यू पण कम्पेअर केल्या, दिस इज पर्सेंटेज, दिस इज अगेन पर्सेंटेज. यामध्ये दिस इज 0.2 किंवा 0.20x कन्सिडर करू शकतो, दिस इज 0.16x. याचा अर्थ काय, रेट ऑफ रिटर्न कशासाठी जास्त आहे, फॉर कंपनी ए. त्यामुळे आपण असं लिहू शकतो, हियर रेट ऑफ रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट फॉर कंपनी ए is greater than rate of return on investment for company B, and therefore investment in company A is more profitable than investment in company B.